पहिलं तर मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी घेतलेली मेहनत ही 4थ्या वेळेला फळाला आली आणि आमदारांचा नामदार करण्यामध्ये ह्या जनतेचा जो काही श्रेयाचा वाटा आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आत्ताच मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे। माझ्याकडं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 262 योजना आहेत। त्या 262 योजनेमधल्या मी ठराविक सांगितलं आहे की शेतकऱ्यांशी ज्या निगडीत असलेल्या व कुक्कुटपालन असेल, गोटे बांधणे असेल, गाई गुरं बांधण्याची, त्यानंतर शेळी मेंढी पालन असेल, त्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये जर काय फुलांची शेती करायची असेल, फळांची करायची असेल किंवा माशाची शेती करायची असेल, जे नगदी पीक देणारं ह्या योजना आपल्या खात्यामध्ये आहेत आणि स्वतःच्या शेतात स्वतः तुम्ही राबून त्याची मजुरी घ्या, पैसे घ्या आणि तुम्ही काम करा। बांबू लागवड एक चांगली संकल्पना आहे आपल्या कोकणामधली। 2-2.5 एकरला आम्ही 7 लाख रुपये देतो त्या शेतकऱ्याला। त्यांनी लागवड करायची, व्यवस्था करायची, त्याची जोपासना करायची आणि मग त्याचं पीक त्यांनी घेत राहायचं। जर जिल्हे तसे जर डिवाइड झाले तर ते होऊ शकतात, काही वेळेला तसं होईल, पण त्याला अजून अवधी आहे, वेळ आहे, कारण त्याची रचना करावी लागते, व्यवस्था ते करावी लागते। त्यासाठी लगेच होतील अशातला भाग नाही आहे, पण पाठीपुढं होणं क्रमप्राप्त आहे। ते झाल्यानंतर ते पुढचं आपण बघूया हे असं मला वाटतं। पालक अनुकूल आहे, नाही अनुकूल आहे म्हणजे आज आम्ही काम करतोय हे सगळ्यांना जग जाहीर आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय। ह्या वेळेला मागच्या वेळेलाच आम्ही ते पालकमंत्रीपद उदय सामंतांकडं ठेवलं होतं। आता ह्या वेळेला मी स्वतः इथं मंत्री असल्यामुळे हे पालकमंत्रीपद सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भरत शेठला मिळावं। बघूया, त्याच्यामध्ये ह्या ग्रामपातळीवरच्या निवडणुका असतात, जर व्यवस्थित त्याची जुळणी झाली तर आम्ही महायुतीमध्ये पण लढू। तोच सन्मान असेल जर ज्याचा पक्ष वाढत असेल। त्या पक्ष वाढवण्यासाठी जुन्या लोकांना न डावळता, जुन्या लोकांना विश्वास घेऊन नवीन लोकांचा प्रवेश ही आमची पद्धत आहे। नाहीतर जुन्या लोकांना ज्याने एवढे वर्ष खस्ता खाल्ल्या, भानगडी केल्या, झेल भोगले, त्यांना फाट्यावर मारून नवीन घ्यायचं हे आम्हाला नाही जमत। पहिलं त्यांचा विश्वास संपादन करायचा जुन्या लोकांनी आणि त्या दोघांनी एकत्र काम करायचं। पक्ष पण वाढायला पाहिजे आणि माणसं पण वाढायला पाहिजे। आत्ताच काय आम्ही सांगू शकत नाही, परंतु वातावरणाच्या अनुषंगाने राजकारणात आणि खेळात कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही। पहिली जबाबदारी ही आहे, जी एक वाडी संपूर्ण कॉलॅप्स झाली होती, म्हणजे गेली होती, त्या लोकांना सगळ्यांना आम्ही घरं दिलेली आहेत। आता राहिलेली जे काही लोक आहेत त्यांचे घरांचं काम चालू आहे। ज्या बाकीच्या वाड्या वस्त्या आहेत त्यांनाही ते घरं पूर्ण झाले का त्यांना देऊन टाकू। चल, थँक्यू सर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।